मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयातील कूट प्रश्न या घटकातील दिशा या उपघटकाची परिपूर्ण तयारी करणार आहोत. फास्ट रिव्हिजन आपण या घटकाला देणार आहोत. या घटकावरती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कमीत कमी एक प्रश्न आणि जास्तीत जास्त एका वेळेला 2 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. 2 ते 4 मार्कांसाठीचा हा घटक आहे, परंतु हा हक्काचे मार्क देणारा घटक आहे, म्हणून याची आपण रिव्हिजन आता घेतो आहोत. सर्व शालेय स्पर्धा परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालणे माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला दिशाचक्र माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. हा घटक सोडवण्यासाठी वरच्या बाजूला उत्तर आहे, खाली आहे दक्षिण दिशा, उजव्या बाजूला पूर्व दिशा दाखवली जाते आणि डाव्या बाजूला पश्चिम. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये आहे ईशान्य दिशा, दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आहे आग्नेय, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये आहे नैऋत्य आणि उत्तर आणि पश्चिमेच्या मध्ये आहे वायव्य. उत्तर आणि दक्षिण दक्षिण एकमेकींच्या विरुद्ध दिशा आहेत. पूर्व आणि पश्चिम एकमेकींच्या विरुद्ध आहेत. ईशान्य आणि नैऋत्य एकमेकींच्या विरुद्ध आहेत. वायव्य आणि आग्नेय एकमेकींच्या विरुद्ध आहेत. असा प्रश्न कधीच नाही आलेला की दिलेल्या दिशांच्या जोड्यांचा योग्य अयोग्य पर्याय निवडा आणि अशा विरुद्ध दिशा एकमेकींच्या दिलेल्या आहेत असं विचारलेला नाही प्रश्न, पण येऊ शकतो. त्याच्यामुळं तशी आपली तयारी असली पाहिजे. या घटकावर उदाहरण सोडत असताना हे जे चक्र आहे ना, दिशा चक्र, हे आपल्याला पटकन आपण ते काढून घेतलं पाहिजे, जेणेकरून उदाहरण सोडवणं फार फास्ट होतं आपलं. पहा, आता उदाहरणांच्या कडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 1 पहा. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. बघा, आता हा पॉइंट आहे. आता पश्चिम दिशा कुठे आहे? तर डावीकडे आहे. या दिशा चक्रानुसार बरं का, या दिशा चक्रानुसार तर ही डावीकडे पश्चिम दिशेला ती आता तोंड करून उभी आहे. मग तिची ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली. इकडे आहे डावी बाजू, इकडे आहे उजवी बाजू. ती डाव्या बाजूनं काटकोनामध्ये दोनदा फिरली. आता पश्चिमेकडे पाहतीये, ही डावी बाजू आहे. इकडे एकदा आली. आता तिची डावी बाजू इकडे होईल. इकडे परत एकदा फिरलेली आहे. तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? आता ती समोर बघते. समोर आहे पूर्व दिशा आणि मग पाठ कोणत्या दिशेला असेल? तर पश्चिम दिशेला आहे. आता इथे टाइप मिस्टेक झालेली आहे पहा. तर पश्चिम दिशेला म्हणजे पर्याय क्रमांक 2 पश्चिम दिशेला तिची पाठ आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. रुक्साना पश्चिमेला, आता पश्चिम दिशा कुठे आहे? तर या पॉइंटला आहे बघा. इकडे ही पश्चिम दिशा आहे. रुक्साना या पॉइंट पासून, सुरुवातीच्या पॉइंट पासून पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. नंतर ती दक्षिणेला, आता ही दक्षिण दिशा आहे. दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली. 7.5 किलोमीटर कुठे गेली? पूर्वेला गेली. नंतर उत्तरेला, आता उत्तरवरच्या बाजूला आहे, इकडे आली. किती? 13.5 किलोमीटर जाऊन थांबली. आता बघा, पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाताना आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना हे दोन्ही अंतर सारखंच आहे. ठीक आहे. मग आता हे 7.5 आणि हे वरचं 7.5, आता हा आयत तयार झाला. आता विचारलंय असं की ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तिचं मूळ ठिकाण इथं आहे. ही जी वरची रेषा आहे ती आहे 19 किलोमीटर. पैकी या हे जे पॉइंट आहे पश्चिम दिशेचा आणि इकडनं ती खाली गेली काटकोनात, परत इकडे अ, डावीकडे वळाली, परत डावीकडे वळाली. तर हा जो पॉइंट आहे ना, इथपासून इथपर्यंत हे अंतर आहे 7.5 किलोमीटर. तर किती अंतरावरती ती मूळ ठिकाणापासून आहे असं विचारलंय. तर या मूळ ठिकाणापासून या पश्चिम दिशेकडे जिकडे ती गेली ते 19 किलोमीटर अंतर होतं. पैकी ती 7.5 किलोमीटर अंतर चाललेली आहे. तर मग आता आपल्याला उरलेलं अंतर विचारायचं म्हणजे वजाबाकी करायला लागेल. इथे काहीच नाहीये म्हटल्यानंतर इथे 0 आहे. मग आता शेजारच्याकडनं आपल्याला 1 ची मदत घ्यायला लागेल. इथे 18 राहतील. 1 किलोमीटर इकडे आल्यानंतर इथे 10 होतील किंवा 1000 होईल. 1000तून 500 म्हणा किंवा 10तून 5 गेले. किती राहतात? 5. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं. 8तून 7 गेला 1, एकाशी 1 म्हणजेच 11.5 किलोमीटर किंवा 11.5 किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. ही आकृती अशी व्यवस्थित काढली की आपलं उत्तर चुकणारच नाही मित्रांनो. अमन जो आहे ना, तो ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावरती आहे. आता एक अमन नावाचा मुलगा आहे बघा आणि दुसरा ओबामा नावाचा मुलगा आहे. ओबामा. ओबामा हा
अमन हा ओबामाच्या उत्तरेला आहे. आता ही आहे उत्तर दिशा. ओबामा इथे जर असेल तर अमन हा उत्तरेला इकडे आहे. 10 मीटर अंतरावरती तो उभा आहे. रफिक उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावरती उभा आहे. बघा, अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. आता हे बघा, वायव्येस म्हणजे रफिकच्या वायव्येस. आता आपण जर दिशा चक्र काढलं तर इथे आहे उत्तर, इथे दक्षिण, इकडे पूर्व, इकडे पश्चिम, इथे मध्ये आहे आग्नेय, इथे आहे नैऋत्य, इकडे आहे वायव्य, इकडे आहे ईशान्य. काय म्हटलंय? अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे. आता अमन उत्तरेला आहे इथपर्यंत कळालं. रफिकच्या वायव्येस आहे. रफिकच्या कुठं आहे? वायव्येस. वायव्य दिशा कुठं आहे? इकडे. परंतु अमन हा रफिकच्या वायव्येला आहे. म्हणजे रफिक कुठं असणार आहे? या ठिकाणी असणार आहे. इथे कोण असणार आहे? रफिक. ठीक आहे. तर तो किती मीटर अंतरावर त्याची काय घेणं देणं आपल्याला, परंतु तो अमन हा रफिकच्या वायव्येला आहे. रफिक इकडे आहे. रफिकची ही कोणती दिशा आहे? वायव्य दिशा आहे. तर रफिक हा ओबामाच्या कोणत्या दिशेला आहे? जर रफिक हा वायव्येला जर असेल, रफिक हा ओबामाच्या कोणत्या दिशेला आहे? तर ओबामा या ठिकाणी आहे मित्रांनो. समजा तो या भागात आहे. तर ओबामाची ही कोणती दिशा येईल मित्रांनो? तर त्याची ही पूर्व दिशा येणार आहे. कोणती दिशा येणार आहे? पूर्व. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्व. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. सूर्योदय होत असताना आता परत दिशा चक्र. सूर्योदय कुठे होतोय? तर पूर्वेकडे होतो. ही पूर्व आहे. विश्वास चालावयास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होता. तो चालायला निघाला त्यावेळेला सूर्य कुठे होता? त्याच्या डाव्या बाजूला होता. म्हणजे त्याचा चेहरा जो आहे तो कुठे आहे? दक्षिणेला आहे. उजव्या बाजूला उजवा हात त्याचा इकडे पश्चिमेकडे आहे. सूर्योदय होत असताना सूर्य ज्यास उगवत होता त्याला विश्वास चालावयास निघाला तेव्हा चालत असताना सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होता. ही त्याची डावी बाजू आहे. बघा, 2 किलोमीटर चालल्यावर असा दक्षिणेकडे तो 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे, त्याची उजवी आहे इकडची बाजू, त्याची उजवी इकडे आहे. उजवीकडे तो काटकोनात वळला. थोडं अंतर असं चालल्यावरती तो पुन्हा, त्याच्यात उजवी कोणती आहे? ही उजवी आहे, इकडची डावी आहे. तो पुन्हा त्याच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तर उजवीकडे वळल्यानंतर त्याची ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तर डाव्या हाताला मित्रांनो सॉरी पश्चिम दिशा आहे. कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा आहे. कोणती दिशा आहे? पश्चिम. ठीक आहे. तर परत एकदा समजून घेऊया. सूर्योदय होत असताना विश्व चालायला निघालेला आहे. इकडून असा चाललाय तो. सूर्य त्याच्या डाव्या बाजूला आहे. 2 किलोमीटर चालल्यानंतर तो उजवीकडे काटकोनामध्ये इकडे वळला. थोडं चालल्यानंतर पुन्हा तो आता उजवीकडे काटकोनामध्ये वळलेला आहे, इकडे वळलाय. उत्तरेला तोंड झालंय. त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे? तर पश्चिम दिशा आहे. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलंय? जॉन जो आहे तो पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. इकडे आहे पूर्व, पूर्वेकडे पाठ आहे म्हणजे त्याचा चेहरा कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. तो त्याच्या उजव्या बाजूनं काटकोनात 2 वेळेला फिरला. पश्चिमेकडे पाहतोय आणि उजवीकडे तो 2 वेळेला फिरला. कुठे फिरला? एकदा वरती गेला, त्याच्यानंतर परत एकदा असंच उजव्या बाजूला तो वळालेला आहे. तर त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल? तर पूर्व दिशेला असेल. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. बघा, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे म्हणजे तोंड त्याचं पश्चिमेला आहे. तो त्याच्या उजव्या बाजूला काटकोनात वळाला. इथे एकदा वळाला, परत इकडे एकदा वळाला. ठीक आहे. वळाल्यानंतर इथे इकडे तोंड जाईल. दुसऱ्यांदा वळाल्यानंतर इकडे तोंड जाईल. तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला येईल? तर पूर्व दिशेला. 5चं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलंय? अहमद पश्चिमेला. आता ही स्टार्ट पॉइंट आहे बघा, इथं पश्चिमेला, ही पश्चिम आहे. 18 किलोमीटर गेला अहमद. नंतर तो दक्षिणेला, जे मागाशी उदाहरण सोडवलं ना, सेम उदाहरण आहे बघा. उत्तर पण बहुतेक सेमच येणार आहे याचं. तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. 11.5 किलोमीटर दक्षिणेला गेला. त्यानंतर तो पूर्वेला 6.5 किलोमीटर गेलेला आहे. नंतर परत उत्तरेला तो 11.5 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे हा 11.5, हे 11.5, मग हे पण अंतर 6.5 आहे म्हणलं, हे वरचं किती होईल? 6.5 किलोमीटर. तर तो आता मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे?
पूर्ण जे अंतर होतं ना हे मूळ ठिकाणापासून पश्चिमेकडे ते आहे 18 किलोमीटर. ठीक आहे. आणि या 18 किलोमीटर मधलं 6.5 किलोमीटर अंतर तो चाललेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. ते त्यानं पार केलेलं आहे. आता किती अंतरावरती आहे म्हणल्यावर वजाबाकी करायला लागेल. इथे 0तून 5 जाणार नाही. त्याच्याकडनं 1 मदत घेतली. 10तून 5 गेले 5, 7तून 6 गेला 1, 1शी 1, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. उत्तर आलं 11.5 किलोमीटर. फक्त एक अंक संख्या बदललेली आहे. उत्तर सुद्धा बदललेलं नाही. इतके सारखे प्रश्न काही कधी-कधी येत असतात. त्याच्यामुळं हा सराव फार महत्वाचा आहे. 6चं उत्तर पर्याय क्रमांक 4. रशीद जो आहे तो ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. आता ही उत्तर आहे. ही दक्षिण आहे, ही पूर्व, ही पश्चिम. ईशान्य आहे इकडं. तो ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. कुठे तोंड करून उभा आहे? रशीद ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. आता त्याची डावी बाजू ही आहे डावी. तो इकडे एकदा वळला, दोनदा वळला, तीनदा वळला. तीनदा वळलाय. त्याची ही डावी बाजू आहे बघा. त्याचा चेहरा जो आहे तो आता आग्नेयेकडे आहे. त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? तर उजव्या हाताला त्याची ही दिशा आहे. कोणती दिशा आहे? तर उजव्या हाताला नैऋत्य दिशा आहे. कोणती दिशा आहे? नैऋत्य दिशा आहे. आता जवळ तसं पाहायला गेलं तर दक्षिण दिशा आहे. परंतु उजवा हात जो आहे ना त्याचा हा कॉन्ट्रास्ट असा असणार आहे. त्याच्यामुळं एक हात असा ईशान्येकडे असेल, एक हात कारण आग्नेयेकडे चेहरा आहे ना त्याचा. मग डावा हात ईशान्येकडे आहे, उजवा हात त्याचा नैऋत्येकडे आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 असा प्रश्न पण येत असतो बघा. 2-3 प्रश्न असे आलेले आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये ए पासून बी पर्यंत जाण्याचा मार्ग दाखवलाय. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल? आता बघा, तो घराकडून शाळेकडे चाललेला आहे. आता डावीकडे किती वेळा वळावं लागेल असं विचारलंय. आता इकडनं असं सरळ चालल्यानंतर इथे जेव्हा वळणार ना, तेव्हा हा डावीकडे इथे वळणार आहे तो. कारण ही डावी बाजू आहे. आता इकडे आल्यानंतर परत वरती वळताना सुद्धा ही त्याची डावी बाजू असणार आहे. परत इकडे वळताना हा सुद्धा डावा हात आहे. इकडे वळताना मात्र हा उजवा आहे. इकडे वळताना उजवा आहे. आता इथे वळत असताना परत हा डावा हात आहे. इकडे हा उजवा हात आहे. इथून परत वळत असताना डावा हात आहे आणि हा उजवा आहे. मग एकूण किती वेळा डावीकडे वळणार आहे बघा. 1, 2, 3, 4 आणि 5 वेळेला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 वेळेला तो डावीकडे वळेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 आता पाहूया. बघा, दिशाचक्र पहिलं काढून घ्यायचं. चला, पटकन काढून घ्यायचं. आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा. आता ही दिशा कोणती आहे? ही आहे आग्नेय. इकडची आहे वायव्य. इकडची आहे ईशान्य आणि ते ईशान्येच्या विरुद्ध आहे नैऋत्य. आग्नेय दिशेला तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली. आता आग्नेयेकडे इकडे तोंड आहे. ही आहे डावी बाजू. म्हणजे एकदा इथं आली, दोनदा इथं आली. म्हणजे आता तोंड कुठं आहे? वायव्येला. आणि वायव्येकडे तोंड गेल्यानंतर तिनं काय केलं? शीर्षासन केलं. शीर्षासन करत असताना ज्या वेळेला तोंड वायव्येकडे असतं, शीर्षासन घालत असताना जी दिशा आहे तोंडाची ती कुठे जाणार आहे? आग्नेयेकडे जाणार आहे. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल मित्रांनो? ईशान्येला असणार आहे. कोणत्या दिशेला? ईशान्येला. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. जाऊया आता पुढे. प्रश्न क्रमांक 10. शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. सूर्य कुठे मावळतो? तर पश्चिमेकडे मावळतोय पहा. ठीक आहे. सूर्य मावळतोय पश्चिमेकडे. तिच्या डाव्या हाताकडे जर सूर्य मावळत होता तर तिचा चेहरा कुठं आहे मित्रांनो? उत्तरेकडे चेहरा आहे तिचा. ही झाली डावी बाजू, ही झाली उजवी बाजू. या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली, म्हणजे इकडे वळली, आता तोंड झाले पूर्वेला. एकदाच वळलेली आहे. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? उजवा हात तिचा दक्षिण दिशेला असणार आहे. परत एकदा बघा. शाळेतून घरी जात असताना, शाळेतून ती घरी चाललेली आहे अशी. जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत आहे. इकडे सूर्य मावळत आहे पश्चिमेला. इकडे उजव्या हाताला पूर्व दिशा आहे आणि समोर चेहऱ्याकडे उत्तर दिशा आहे. तर उजवीकडे वळली. एकदा उजवीकडे वळली उजव्या हाताला तर इकडे चेहरा जाईल. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर आता उजवा हात तिचा दक्षिण दिशेला असेल. 10चं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आता पाहूया. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला. तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस असेल? आता पहा मित्रांनो, हे उत्तर आहे दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. मावळता सूर्य कुठं आहे? मावळता सूर्य आहे पश्चिमेला. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा म्हणजे जिचा चेहरा पश्चिमेकडे आहे, ती
135 अंशामधून 135 म्हणजे बघा आता हा होईल 90 अंश आणि हे मध्ये आहे ना, इथे होईल 45 अंश म्हणजे हा झाला 135. 135 अंशातून 2 वेळा उजवीकडून आता हे झालं एकदा वळाली उजवीकडे कारण पश्चिमेकडे तोंड असताना उजवीकडे तिचा इकडे हात आहे. आता परत ती 135 अंश हे 45 आणि हे 90 किती झाले 135 अंश. आता चेहरा तिचा कुठे असणार आहे? दक्षिणेकडे आणि तिने सरळ घरामध्ये प्रवेश केलेला आहे. कुठे प्रवेश केलाय? या घराच्या दारामध्ये प्रवेश केलेला आहे. तर तिचा चेहरा आता दक्षिणेकडे आहे. समोर तिच्या घर आहे. म्हणजेच घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे? तर ते विरुद्ध दिशेला आपल्याला उत्तर करायला लागेल. दक्षिणेकडे तोंड असताना समोर काय आहे तिच्या घराचा दरवाजा आहे. ती सरळ सरळ घरामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच घराचं जे प्रवेशद्वार आहे ते कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? तर ते समोर दिशा कोणती आहे? उत्तर. 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर दिशेला. आता प्रश्न क्रमांक 12 पाहूया. अर्नॉल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत होता. उगवता सूर्य कुठे आहे? इकडे पूर्वेकडे आहे. तो त्या स्थितीमध्ये डावीकडे त्याची आता पूर्वेकडे तो पाहत होता, तर ही आहे उजवी आणि ही आहे डावी. डावीकडे तो 45 अंशाच्या कोनात 2 वेळा वळला. हा आहे 45 अंशाचा कोन. एकदा वळला, परत दोनदा वळला. म्हणजे आता त्याचा चेहरा झालेला आहे उत्तरेकडे. 45 अंशाच्या कोनात दोनदा. इथे एकदा 45 अंश, इथे एकदा 45 अंश. दोनदा वळला, उत्तरेकडे तोंड गेलं. तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? डाव्या हाताकडील दिशा आहे पश्चिम. उत्तरेकडे तोंड असताना डाव्या हाताला कोणती दिशा? पश्चिम. 12चं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 13 पाहूया. सुखविंदर आकृती दाखविल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणाकडे तो आता चाललेला आहे, चालत चाललाय. तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल? मित्रांनो लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला दक्षिणेकडे चाललेलो असतो ना, दक्षिणेकडे, त्यावेळेला आपला जो डावा हात आहे, तो पूर्वेकडे असतो. डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल असं विचारलेलं आहे. आता ही दक्षिण बाजू आहे, म्हणजे इथे एकदा झाला, इथे दक्षिण आहे, हा झाला दोनदा, परत इकडे जाणार आहे, हा झाला तीनदा, इकडे एकदा येणार आहे, हा झाला 4 वेळेला. म्हणजे 4 वेळेला त्याचा हात पुढे जाईल, त्याचा हात पूर्वेकडे जाणार आहे. ज्या वेळेला आपला चेहरा दक्षिणेकडे असतो, दक्षिणेकडे आपण चालत चाललेलो असतो, त्यावेळेला आपल्या डाव्या बाजूला पूर्व दिशा असते. प्रश्न हाच विचारला, डावा हात किती वेळा पूर्वेकडे जाईल? फक्त आपल्याला दिशा आयडेंटिफाय करायची. ही आहे दक्षिण दिशा, ही आहे दक्षिण दिशा. परत जाताना इकडे दक्षिणेकडे जाणार आहे, इथे दक्षिणेकडे जाणार आहे. म्हणजे 4 वेळा दक्षिणेकडे तोंड असेल, म्हणजे 4 वेळा डावा हात त्याचा पूर्वेकडे येईल. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो अशा पद्धतीने या घटकावरती विचारलेल्या 13 प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे. त्याचं विश्लेषण केलेलं आहे. उदाहरण कसं सोडवायचं हे समजून घेतलेलं आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपला आभारी आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या इतरही मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो मोफत सराव पेपर www.sparthaguru.com या माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. अ, आजच व्हिजिट द्या आणि त्या ठिकाणी सराव पेपर अवश्य सोडवा. भरपूर चांगला सराव करा. आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा गुरुवरती भेटूया. तूर्तास थांबूया.